नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सरळ व्याज. ठीक आहे, बघा. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की सरळ व्याज कशाला म्हणायचं. बघा बघा आता समजा ही एक मुलगी आहे. ठीक आहे, आता हिला काय करायचंय, ऑनलाईन अभ्यास करायचे. मग हिच्याकडे काय काय हिच्याकडे मोबाईल नाही. ठीक आहे, मग आता हिला मोबाईल घ्यायचा आहे की नाही, तर मोबाईल घेण्यासाठी पैसे पण नाहीत. मग ही काय करेल, ह्या बँकेत जाईल. ठीक आहे, आता बँकेला काय म्हणेल, मला काय करा तुम्ही ना 10,000 रुपये द्या. ठीक आहे, बघा ही बँकेकडे गेली, बँकेला सांगितलं की मला 10,000 रुपये द्या. ठीक आहे, मग मीला बँके 10,000 रुपये देईल, पण ह्या बँकेचे पैसे ही वापरणार आहे का नाही. मग याच्यावरती हिला काय करावं लागेल, भाडं द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, भाडं. ठीक आहे, मग बँक सांगा तुला 10% व्याजदराने मी 2 वर्षासाठी पैसे देतो. ठीक आहे, बघा हे 10,000 रुपये घेतले, 10% व्याजदर आहे म्हणजे काय, 100 रुपयावर 10 रुपये द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 1,000 रुपयावर 100 रुपये आणि 10,000 रुपयावर 1,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे काय, हिला एका वर्षाला 1,000 रुपये द्यावं लागेल. एका वर्षाला काय करावं लागेल, 1,000 रुपये. ठीक आहे, मग 2 वर्षाला हिला किती व्याज येईल, 2,000 रुपये. ठीक आहे, बघा म्हणजे काय, हे जे पैसे हिनं वापरले आणि हे जे पैसे हिला भाडं द्यावं लागेल. ठीक आहे, या दोन गोष्टी आहे. म्हणजे काय, बघा आता ही जे पैसे हिनं बँकेकडून घेतले याला आपण म्हणत असतो मुद्दल. ठीक आहे, लक्ष द्या. बघा काय म्हणत असतो, मुद्दल. म्हणजे काय, हिनं 10,000 रुपये मुद्दल घेतले. ठीक आहे, बघा मग हे जे पैसे वापरले हे काय 10% दिले. ठीक आहे, बँक काय म्हणाल, तुला 10% व्याजदर आहे किंवा 5% व्याजदर आहे किंवा 4% व्याजदर आहे. ठीक आहे, मग हा काय असतो, दशादशी असतो. म्हणजे काय, दर साल दर शेकडा असतो. ठीक आहे, दर साल दर शेकडा असतो. ठीक आहे, बघा दर साल दर शेकडा असतो. म्हणजे काय, दर वर्षाला 100 रुपयावर 10 रुपये. ठीक आहे, बघा आणि 2 वर्षासाठी, मग याला हे जे वर्ष असते याला आपण म्हणतो काळ. ठीक आहे, किंवा कालावधी. बघा आता ह्या जे पैशाचं आपण सोडवलं याला आले 2,000 रुपये व्याज. म्हणजे काय, 2,000 रुपये तिला भाडं द्यायचंय. मग हे जे 2,000 रुपये भाडं असतं का नाही, याला म्हणतात सरळ व्याज. याला काय म्हणायचं, सरळ व्याज. ठीक आहे, दोन प्रकारचे व्याज असतात, एक सरळ व्याज असतं आणि एक चक्रवाढ व्याज असतं. ठीक आहे, आता सध्या काय, सरळ व्याज. आपल्याला सरळ व्याज बघायचं ना, सरळ व्याज समजूया. ठीक आहे, बघा आता मग याच्यावरती प्रश्न कसे येतात आणि आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो. बघा जे सरळ व्याज आहे, सरळ व्याज काढण्याचं एक सूत्र असतं. बघा सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय असतं, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. बघा आता लक्षात कसं ठेवायचं, आता सध्या गणपती चालू आहे का नाही, मग लक्षात ठेवायचं मोदक. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय काय, मोदक भागिला 100. ठीक आहे, गणपती बाप्पाचा मोदक भागिला 100. ठीक आहे, बघा मग मोदक भागिला 100 काय, म्हणजे त्याला काय म्हणायचं, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. ठीक आहे, म्हणजे काय, मागायच्या उदाहरणामध्ये आपण त्या मुलीने किती रुपये घेतले होते, त्या मुलीने किती रुपये घेतले होते, 10,000 रुपये. ठीक आहे, बघा गुन्हेला दर काय सांगितला होता, म्हणजे जी बँक आहे बँकेने काय सांगितलं होतं, 10% व्याज दर भेटेल. म्हणजे दर किती होता, 10. गुन्हेला काळ, काळ किती येईल, 2 वर्ष. ठीक आहे, म्हणजे 2 वर्षासाठी दिले होते की नाही, ओके, आणि भागेला 100. ठीक आहे, बघा या 2 शून्यानं हे 2 शून्य कटले, शिल्लक किती राहिलं, 100 गुणिला 10 गुणिला 2. ठीक आहे, मग 100 गुणिला 2 किती होईल, 1,000, आणि 1,000 गुणिला 2 किती होईल, 2,000, जे की आपलं उत्तर आलं होतं. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी सोडवत असतो मित्रांनो. तर बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, आता बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, समजा मुद्दल 5,000 रुपये मुद्दलाची, दर साल दर शेकडा 10 या दराने 3 वर्षे सरळ व्याज किती. बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला जे दिलेलं आहे का ते लिहून घ्यायचं. बघा काय दिलेलं आहे, मुद्दल, दर. ठीक आहे, बघा दर, काळ आणि सरळ व्याज. ठीक आहे, आता तुम्ही म्हणशाल की डायरेक्ट सूत्र लिहिलं असतं, सूत्रामध्ये किमती ठेवल्या असतात. मित्रांनो कधी कधी काय होतं, आपल्याला प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड, म्हणजे काय असा फिरवून दिलेला असतो. ठीक आहे, समजत नाही की आपल्याला काय काढायचंय आणि काय ठेवायचे. बघा मग त्याच्यामुळे लिहून घ्यायचं. बघा आता काय झाले, 5,000 रुपये मुद्दलाचे, म्हणजे काय आपल्याला मुद्दल मिळाली 5,000 रुपये. ठीक आहे, बघा दर साल दर शेकडा किती आहे, 10, म्हणजे दर किती मिळाला, 10 मिळाला. ठीक आहे, बघा त्यानंतर 3 वर्षाचे, म्हणजे काय काळ किती आहे, 3 वर्ष. ठीक आहे, बघा सरळ व्याज किती, म्हणजे काय करायचं सांगितलेलं आहे, सरळ व्याज काढायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा मग आता सरळ व्याजचं सूत्र काय, सरळ व्याज बरोबर मोदक, म्हणजे काय, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. ठीक आहे, बघा आता मुद्दल किती आहे, 5,000. ठीक आहे, गुणिला दर किती आहे, 10, गुणिला काळ किती आहे, 3 वर्ष भागिला 100. ठीक आहे, बघा या 2 शून्यानं हे 2 शून्य घडले, आता शिल्लक किती राहिलं, 50 गुणिला 10 गुणिला 3. ठीक आहे, बघा 5 त्रिक 15, किंवा मग एक काम करा, याच्या दोघांचा गुणाकार करून घ्या. ठीक आहे, बघा 50 गुणिला 10 म्हणजे किती होईल, 500. ठीक आहे, गुणिला 3. बघा या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येईल, 1,500, म्हणजे आपलं सरळ व्याज किती आलं, 1,500 आलं मित्रांनो. ठीक आहे, बघा तर मित्रांनो आता काय करायचंय, हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. ठीक आहे, बघा व्हिडिओ स्टॉप करायचा, हा प्रश्न सोडवून घ्या. ठीक आहे, बघा
प्रश्न सोडवून झाला की त्यानंतर व्हिडिओ चालू करा आणि मी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने तुमचं बरोबर आलं की नाही चेक करा. ठीक आहे. बघा आता आपल्याला काय दिलेलं असतं पहिले चेक करायचं, मुद्दल, दर, काळ आणि सरळ व्याज. बघा आता तुम्हाला जे प्रश्न विचारेल तेव्हा काय करायला माहिती का, हे चारी मधलं एक गायब करेल आणि आपल्याला काढायचं सांगेल. ठीक आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं सूत्र आहे, पण आता सध्या आपण फक्त सरळ व्याज काढायला शिकू. ठीक आहे. बघा आता मुद्दल, दर, काळ आणि सरळ व्याज. बघा आता मुद्दल किती, 8,000 रुपये मुद्दलाचे, म्हणजे मुद्दल मिळाला आपल्याला 8,000 रुपये, गुणिला दर किती आहे, दर साल दर शेकडा 20. ठीक आहे. बघा त्यानंतर 2 वर्ष सरळ व्याज, म्हणजे काळ किती आहे, 2 वर्ष. ठीक आहे. काय काढायला सांगितलं, सरळ व्याज काढायला सांगितलं. मग आपलं सूत्र ठेवायचं, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागेला 100. ठीक आहे. बघा मुद्दल किती आहे, 8,000 रुपये, मग लिहून घेतले, गुणिला दर किती आहे 20, गुणिला आणि ही काळ किती आहे 2 वर्ष, भागेला 100. आता याला सोडवून घ्यायचं, काय या 2 शून्यानं हे 2 शून्य घटले, शिल्लक किती राहिले 80 गुणिला 20 गुणिला 2. ठीक आहे. बघा या दोघांचा गुणाकार जर केला, 80 आणि 20 चा जर गुणाकार केला किती येईल 1600. ठीक आहे. बघा कसं करायचं, 8 दुने 16 आणि 2 शून्य जसेच्या तसे गुणिला 2. बघा 16 दुने 32 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 32 आलं मित्रांनो. ठीक आहे. बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे, 4,000 मुद्दलाचे, दर साल दर शेकडा 10 दराने 1 वर्षाचे सरळ व्याज किती. बघा आता हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. मग मी तुम्हाला काय करतो, हा जो क्वेश्चन आहे, हा जो प्रश्न आहे तो HW देतो. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे, बघा 6,000 मुद्दलाचे, दर साल दर शेकडा 25 दराने 2 वर्षात सरळ व्याज किती. बघा मुद्दल मिळाली, दर मिळाला, काळ मिळाला. ठीक आहे. बघा मग काय येईल, मुद्दल गुणेला दर किती आहे 25 गुणेला काळ किती आहे 2 भागेला 100. ठीक आहे. बघा या 2 शून्यानं हे 2 शून्य कटले. ठीक आहे. बघा 25 दुने 50, बघा 60 गुणेला, बघा 25 दुने 50, मग किती 50. आता बघा 6 पंचे 30 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 3,000 आलं. ठीक आहे. बघा तर मित्रांनो बघा आता हा प्रश्न पण तसाच आहे. मग हा प्रश्न तुम्हाला काय तुम्ही HW देतो. ठीक आहे. बघा पहिला एक प्रश्न दिला, हा एक प्रश्न दिला. ठीक आहे. बघा 1 नंबर टाकायचं, त्याचं जे उत्तर येईल पहिल्याचं ते लिहायचं, म्हणजे कमेंट मध्ये लिहायचं. ठीक आहे. बघा याचं 2 नंबर टाकायचं, याचं उत्तर ते खाली कमेंट मध्ये लिहून द्यायचं. ठीक आहे. बघा आता सगळ्यात अगोदर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. बघा तुम्ही येता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. ठीक आहे. बघा त्यानंतर काय करायचं, चॅनल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. ठीक आहे. बघा आणि तुमचे जे मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करायचे. ठीक आहे. बघा आता हा आपला याच्यामध्ये काय काय बेसिक गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे. आता बघा जो पुढचा व्हिडिओ आपला असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही अवघड प्रश्नाचे उत्तर काढून देईन मित्रांनो. ठीक आहे. किंवा अवघड जे प्रश्न असतात ते मी सोडवून दाखवेल मित्रांनो. ठीक आहे.